देवकी, काय करून बसलो ग मी? खरंच गुन्हेगार आहे मी. तुझा आणि केदार, तुम्हा दोघांचाही खरंच गुन्हेगार आहे. तुझ्या यातना सहन केल्यास त्यात माझ्या कल्पनेही पलीकडच्या आहेत ग. पण तरी इतका सगळा त्रास सहन करून तू केदारला एकटीने वाढवलंस. एकटीने त्याला आईची माया आणि बापाचा आधार दोन्ही दिलंस ग तू देवकी. मी आणि पद्मिनी आम्ही दोघे मिळून युवराजला देऊ शकलो नाही. ते सगळे संस्कार तू आपल्या केदारला दिलेस. खरं तू तुमच्या घराला आग लागली होती, मग कुणीतरी येऊन सांगितलं होतं. त्याचवेळी एकदा येऊन मी या सगळ्याची खात्री करून घ्यायला हवी होती का? पण काय करू, आता हे सगळं समजून देखील पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही मी. खरं तर हे सगळं सत्य मला केदारला सांगायचं आहे, पण काय करू, त्याच्या मनात माझ्याबद्दल या त्याच्या बाबाबद्दल किती तिरस्कार आहे, किती राग आहे हे बघतोय ना मी. पण यात त्याची सुद्धा काही चूक नाहीये ग. त्याला हे सगळं सत्य सांगण्याची ताकद आणि हिंमत दोन्ही नाहीये ग माझ्याकडे. पण त्याला हे सांगावं लागेल, कारण दुसरीकडून कुठून तरी त्याला जर कळलं तर त्याचा एक बाप म्हणून जी काही उरली सुरली आशा माझ्या जवळ आहे ती सुद्धा संपेल ग.